अन्यायग्रस्त महिलांच्या मैत्रीण, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या खंद्या कार्यकर्त्या, अभ्यासू आणि आक्रमक महिला नेत्या आणि शिवसेनेच्या आमदार ही बहुआयामी ओळख म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे. पण भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात हा नीलम गोऱ्हेंना एका हॉटेलात जाऊन भेटला होता असा बॉम्ब फोडला आणि कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली. हे सारं ऐकून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडून एकच प्रतिक्रिया उमटली, काय हो नीलमताई, तुम्ही सुद्धा? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. केंद्रातल्या मंत्रिमंडळापासून राज्यातल्या मंत्रिमंडळापर्यंत अशोक खरातचे कोणकोणत्या नेत्यांसोबत फोटो आहेत हे समोर आल्यानंतर कोण कोण आणि किती मंत्री संत्री या भोंदू बाबाच्या नादाला लागलेत याची कल्पनाच न केलेली बरी. खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे आणि दररोज नवनवीन नावं पुढे येत असल्यानं हा खरात बाबाच मंत्रिमंडळ चालवत होता की काय अशी शंका येते. त्यात आज आणखी एका नावाची भर पडली, नीलम गोऱ्हे. संविधानिक पदावर बसून या बाबाच्या नादी लागलेल्या या दुसऱ्या बड्या महिला नेत्या. रुपाली चाकणकर तर आपलं पद घालवून बसल्या, आता नीलम गोऱ्हेंची बारी. तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या गौप्यस्फोटानंतर नीलम गोऱ्हे देखील हात दाखवून अवलक्षण ओढवून घेण्यात मागे नव्हत्या असंच म्हणायची वेळ आली. कालच माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 39 आमदार बाबाकडे जाऊन आले होते, त्यातला मी एक होतो असं स्वतःच्या तोंडून सांगितल्यानंतर त्या 39 आमदारांपैकी एक नीलम गोऱ्हे होत्या का असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय. तृप्ती देसाई यांनी तर नीलम गोऱ्हे कधी, कुठं आणि कशासाठी त्या खरातला जाऊन भेटल्या याचा पाढाच वाचला. हा खरात बाबा नाशिक मधल्या त्याच्या ज्या ऑफिसमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करत होता त्याच ऑफिसमध्ये नीलम गोऱ्हे त्याला जाऊन भेटल्या होत्या असा दावा देसाईंनी पत्रकार परिषदेत केला. तृप्ती देसाई यांनी सांगितलेल्या माहितीनुसार नीलम गोऱ्हे या त्यांना आमदारकी मिळावी, मंत्रिपद मिळावं आणि भविष्य काय असेल हे बघण्यासाठी त्या बाबाकडे गेल्या होत्या. 6 ते 7 वर्षांपासून त्या खरात बाबाच्या भक्त आहेत म्हणे. इतकंच नव्हे तर कोरोना काळापूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना नीलम गोऱ्हे पाथर्डी फाट्यावरील ज्या हॉटेलात मुक्कामी होत्या त्या हॉटेलात हा बाबा त्यांना भेटायला गेला होता असंही देसाईंनी सांगितलं. आता या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांची देखील SIT कडून चौकशी केली जावी अशी मागणी करतानाच गोऱ्हे यांनी खरं काय खोटं काय याचा खुलासा करावा असं आवाहन केलंय. गोऱ्हे यांनी खरं तेच सांगावं, अन्यथा ज्या हॉटेलात त्यांना खरात भेटायला गेला होता त्यावेळी तिथं कोण कोण उपस्थित होतं आणि खरातनं तिथं जाऊन काय केलं याबाबतची सर्व माहिती पुराव्यानिशी मांडू असंही देसाईंनी स्पष्ट केलं. आता साऱ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय. ज्या खरात प्रकरणावर विधिमंडळ अधिवेशनात घमासान चर्चा झाली, दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केलं, दोन्ही सभागृहातील आमदारांनी मिळून अध्यक्ष महोदय असा घसा फोडत त्या बाबाचे किस्से कारनामे ऐकवले, त्यावेळी विधान परिषद उपसभापती या नात्यानं नीलम गोऱ्हे काय कानात बोळा घालून बसल्या होत्या काय? एरवी कुठं महिलेवर अन्याय अत्याचार झाला की प्रेस नोट काढत आपली भूमिका मांडणाऱ्या किंवा संबंधित प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांना आदेश देणाऱ्या नीलम गोऱ्हे या खरात प्रकरणात आतापर्यंत मूग घेऊन गप्प बसल्या होत्या काय? खरात विरुद्ध इतकं सारं कानावर पडत असूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या नीलम गोऱ्हे आहेत तरी कुठं? खरात प्रकरणी त्या ब्र सुद्धा काढत नाहीत. राजकारणात येण्यापूर्वी नीलम गोऱ्हे महाराष्ट्राला माहीत पडल्या त्या त्यांनी स्थापन केलेल्या स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेमुळे. महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर हजारोच्या वर व्याख्यानं देणाऱ्या याच त्या नीलम गोऱ्हे. पण आज काय ऐकायला मिळतंय तर महिलांवर हात टाकणाऱ्या त्या खरात बाबाला स्वतःचा हात दाखवणाऱ्या देखील याच नीलम गोऱ्हे.
महाराष्ट्र विधिमंडळात तब्बल 55 वर्षांनंतर विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापतीपदी बसण्याचा मान या नीलम गोरे यांना मिळाला. 2014 मध्ये राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर नीलम गोरे यांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा रंगू लागली. मात्र त्यावेळी त्यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सत्ता आली. तेव्हाही नीलम गोरे यांची मंत्रिपदी वर्णी लागणार अशी चर्चा रंगली, पण पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली. मग वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे परत एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली, पण मंत्रिपद काही त्यांना मिळालं नाही. 4 वेळा विधान परिषद आमदार, दुसऱ्यांदा विधान परिषद उपसभापती, तरीही राजकीय महत्वाकांक्षा इतकी की मंत्री कधी होणार. आणि मग अशा वेळी शोध सुरू होतो तो भविष्य सांगणाऱ्या बाबा बुवांचा. नीलम गोरे देखील त्यांचं भविष्य जाणून घेण्यापायी या भोंदू बाबाच्या नादी लागल्या आणि त्या बाबाला हात दाखवून स्वतःचं भविष्य धोक्यात घालून बसल्या. आता तृप्ती देसाईंनी हा असा बॉम्ब फोडल्यानंतर सर्वत्र बोंबाबोंब होणारच की काय हो नीलमताई, तुम्ही सुद्धा? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.